आपण बघताय दुपारी 3च्या बातम्या। आता एक वेगळी बातमी। आपण बरेच वेळा बातम्या ऐकल्यात की वधूवरांनी आधी मतदानाचा हक्क बजावला आणि लग्नाच्या बोहल्यावर चढले, तर कधी श्रमदान करून नवविवाहित जोडप्यानं जलसंवर्धनाचा संदेश दिला। पण गोंदियातील एका नवविवाहितेनं लग्न मंडपातच धाडसी निर्णय घेतला। पाहूया काय आहे हा या नववधूचा निर्णय। गोंदिया जिल्ह्यातील करंजी गावातल्या ममताचं लग्न हे इतर 4 चौघांच्या लग्नासारखंच होतं। वऱ्हाडी मंडळींची लगबग, शेहनाईचे सूर, नटले थटलेले वधूवर। दुपारी 1:30च्या मुहूर्तावर ममताचं लग्न लागलंही। मात्र लग्न लागताच अक्षतेचे तांदूळ अंगावर पडताच नवविवाहित ममतानं आपल्या नवविवाहित वराला मंडपात 4 तास सोडून थेट गाठलं ते परीक्षा केंद्र। होय, परीक्षा केंद्र। शिक्षणाबद्दलची तळमळ ममतानं सासरच्या मंडळींनाही समजावून सांगितली होती, त्यामुळे कौतुकानं त्यांनीही ममताला पेपर देण्यास प्रोत्साहन दिलं। मला शिक्षणाची तळमळ आहे। मी आपलं उज्ज्वल भविष्य गाठण्यासाठी सरळ लग्न मंडपातून परीक्षा केंद्रामध्ये पेपर द्यायला आले। आमगाव तालुक्यातल्या करंजीसारख्या एका छोट्याशा खेड्यात एसटी ही येत नाही, अशा गावात ममता राहते। BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिनं रोज 20 किलोमीटरचा प्रवास केलाय। त्यामुळे BScची फायनल परीक्षा देण्यासाठी ममतानं केलेल्या या धडपडीबद्दल शिक्षकांनीही तिचं कौतुक केलं। लग्न लागल्यानंतर 20 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। निश्चितच या परीक्षेच्या माध्यमातून ती समाजापर्यंत एक चांगला संदेश देऊ इच्छिते। आपण तिच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि पुढे तिचं आयुष्य उज्ज्वल हो अशी महादरच्या वतीने कामना व्यक्त करतो। अतिदुर्गम भागात शिक्षण घेणं हे खरोखरच कठीण आहे, मात्र उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही। त्यामुळे नववधू ममतानं लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्र गाठून शिक्षणाचं महत्त्वच पटवून दिलंय। शिक्षणासाठी ममताची ही धडपड सगळ्यांना प्रेरणा देणारी ठरली आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।